झी 24 तास एक पाऊल पुढे। बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर आणि शिवसेना पक्षप्रमुख पद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंची जाहीर सभा आज जालन्यात होती। याद्वारे मराठवाड्यातील त्यांच्या पहिल्या राजकीय दौऱ्याला सुरुवात होणार आहे। मराठवाडा शिवसेनेचा नेहमीच गड राहिला, त्यामुळे हा गड भक्कम करण्याच्या दृष्टीने आणि शिवसैनिकांमध्ये संजीवनी फुंकण्यासाठी उद्धव ठाकरेंची ही सभा महत्त्वाची आहे। परंतु मराठवाड्यात सध्या भीषण दुष्काळाची स्थिती आहे, त्यातच जालन्यात दुष्काळाने परिसीमा गाठली आहे। कारण दुष्काळाच्या स्थितीवर नव्या आंदोलनाचं रणशिंग तर उद्धव ठाकरे फुंकणार नाही ना, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। चारा छावण्या उघडाव्या, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, रोजगार हमीची कामं सुरू करण्यात यावी, अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात येतील। राज ठाकरेंसोबत एकत्र येण्याचे संकेत मुलाखतीतून दिल्यानंतर राज ठाकरेंनी सध्या तरी यावर मौन बाळगले। त्या संदर्भात उद्धव ठाकरे बोलण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरेंची सभा यशस्वी करण्यासाठी मराठवाड्यातील शिवसैनिकांनीही कंबर कसली। राजकीय पक्ष चालवणं हे एखादं घर चालवणे इतकं सोपं नाहीये। ते अतिशय अवघड गोष्ट आहे, कारण त्याच्यामध्ये संघटना जिवंत ठेवावी लागते, संघटनेला एक सक्षम नेतृत्व द्यावं लागतं, संघटनेची शक्ती वाढवत जावी लागते आणि राजकीय फडांमध्ये विशेषतः निवडणुकीच्या काळामध्ये आता वर्षभरामध्ये निवडणुका आहेत, निवडणुकामध्ये प्रत्यक्ष विजयी होऊन शक्ती आमदारांची खासदारांची वाढवून दाखवावी लागते। मला असं वाटतं हे एक मोठं आव्हान उद्धव ठाकरेजींच्या समोर आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।